सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पल्ली तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आता आजचा हा व्हिडिओ जो आहे तो खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे स्वामी भक्तांसाठी किंवा नवीन जे काही स्वामी भक्त आपल्या सेवेमध्ये येत असतील, मार्गामध्ये येत असतील त्यांच्यासाठी. कारण बघा, आता लवकरच जुलै महिना कालपासून सुरू झालेला आहे आणि आता लवकरच आपण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत आहोत ती गोष्ट म्हणजे तो दिवस आता लवकरच जवळ येत आहे, ते म्हणजे गुरुपौर्णिमा. जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि आपल्याला 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, म्हणून आपल्याला 29 जुलैपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. 9 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. आम्हा सगळ्या सेवेकरांना 21 दिवसांची स्वामी सेवा असणार आहे. 29 तारखेला पौर्णिमा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, ज्यावेळेस आषाढी पौर्णिमा असते त्या दिवशी गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी साजरा होत असतो. बघा, प्रत्येक गुरु आणि शिष्यासाठी हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. गुरुपौर्णिमा नावातच सगळं काही आलं, त्याच्याचमुळे आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर बघा, स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येकाचे गुरु आहेत. आपण सेवेकरी आहात, आपण त्याचे शिष्य आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांनी गुरु केला नसेल ना, त्यांनी सुद्धा छान असं महाराजांना या दिवशी गुरु करायचं आहे. या जुलै महिन्यामध्ये आता जास्त वेळ जे काही आहे तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, जेणेकरून येत्या 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय महत्त्वपूर्ण अतिउच्च कोटीची सेवा, सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे. ती म्हणजे लाखो करोडो लोकांना खरंच या सेवेचा अनुभव आलेला आहे. असंख्य लोकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहे, जेणेकरून या सेवेने अशक्य गोष्ट आयुष्यामध्ये साध्य केलेल्या आहे. बऱ्याचशा अडचणी, इच्छा लोकांच्या पूर्ण झालेल्या आहे आणि जेवढं या सेवेबद्दल बोलायला आपण तेवढं खरंच कमी आहे, कारण इतकी सुंदर अशी सेवा आहे ती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. बघा, स्वामी समर्थ महाराजांसाठी काहीतरी करायचं आहे किंवा ज्यांना गुरु करायचं असेल तर नक्कीच जेणेकरून आपण सेवा केली पाहिजे. आणि मी तर म्हणेल प्रत्येकाने महाराजांना गुरु करावं, जेणेकरून महाराज आपला प्रपंच, आपलं जे काही संसार आहे किंवा आपलं जीवन आहे ते महाराज चालवतात, आपलं घर महाराज चालवतात म्हटल्यावर आपण सगळं काही जीवन ह्या दिवशी महाराजांवर सोपवत असतो. म्हणून वर्षातून येणारा गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपले जे काही गुरुपौर्णिमेनिमित्त आपले जे काही असतील तुमच्या मनातल्या इच्छा, त्या सेवा तुम्ही करू शकता. बघा, आता अधिक महिना संपलेला आहे, वटपौर्णिमा सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर आता लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे. आषाढ महिन्यामध्ये आपली गुरुपौर्णिमा सुद्धा आलेली आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपल्याला छान अशा सेवा करायच्या आहे. आपल्या अधिक महिना सुरू झाला आणि आपल्या सेवेला आता सुरुवात झालेली आहे. आता सेवा कंटिन्यू आपल्या वर्षभर अशा छान पद्धतीने सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर नियम, अटी काय किंवा कोणत्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे हे सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम पारायण वगैरे आपण जे काही करत असतो सप्ताहाचे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर तुमच्यापर्यंत त्याआधी जे काही आपण पारायण करणार आहोत, तर मोठं असू दे किंवा छोटं असू दे, पारायण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जुलै महिन्यामधला म्हणजेच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपली गुरुपौर्णिमा, ज्याला आपण व्यासपूजन देखील म्हटलं गेलेलं आहे, हा दिवस छान असा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो. सर्व म्हणतात का गुरु शिष्यासाठी, मग ते गुरु शिष्य कोणी असेल तर ते आपले आई वडील सुद्धा असतात, आपले पहिले गुरु आहेत, त्यांच्यासाठी आपल्यासाठी सुद्धा हा दिवस खूप जास्त महत्त्वपूर्ण आहेत. सोबत आपले शिक्षक आहेत, नंतर विद्यार्थी, त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असतो. आपल्या आयुष्यामध्ये 5 गुरु असतात आणि सर्वप्रथम स्थान ते आपल्या आई वडिलांना दिलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी तुम्ही ज्यांना गुरु मानलेला आहे त्याच्यापासून सुद्धा हा दिवस तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. आपल्या गुरूंनी आपल्याला जे कोणी गुरु आहेत, मग आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत. तर आपण ज्यांना जेव्हापासून आपण सेवा करायला सुरुवात केली आहे, विविध पारायण, नामस्मरण आपण जे काही करतो आहे, आपल्याला जे काही सेवा करण्याचं भाग्य मिळालं आहे, नामस्मरण करण्याचं भाग्य मिळालं आहे, उपाय तोडगे जे काही कळाले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या ह्या परमपूज्य गुरुमाऊली किंवा आपले स्वामी महाराज आहे, आपलं केंद्र आहे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग, त्यांच्यामार्फतच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. बरोबर, सुद्धा आपण त्या गुरूंच्या जागीच मानतो. जे आपण आपले जे काही परमपूज्य गुरुमाऊली आहे त्यांना आपण स्वामी महाराजांच्या स्थानी बघत असतो आणि आपल्याला छान असा जो काही अनुभव आहे आपल्या मार्गामध्ये तो निश्चितच आपल्याला येत असतो.
बघा, स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग जर आपल्या आयुष्यात नसता तर आपण कुठे असतो एवढा जरी विचार आपण केला ना, तर निश्चितच आपलं जे काही आयुष्य आहे ते भरकटायला लागतं आणि आपल्याला सुद्धा कळतं का खरंच आपलं काहीही या जगामध्ये राहिलं नसतं. महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर निश्चितच आपण कुठे भरकटलेलो असतो याचंही सुद्धा आपल्याला काहीच म्हणजे भान नसतं किंवा आपलं सगळं नशीब जे आहे ते वेगळ्याच मार्गावर चाललेलं असतं. पण खरंच आपण स्वतःला ह्या दिवसासाठी खूप जास्त नशिबान मानायचं आहे. आपण सेवेकरी म्हणून जन्माला आलेलो आहोत, सेवा करतो आहेत आणि मागच्या जन्माचं काहीतरी अटूट नातं, मागच्या जन्माचं आपण काहीतरी पुण्य घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखे परमपूज्य गुरुमाऊली यांच्यासारखे गुरु लाभले आहे, सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे. अध्यात्मात आहात, कलियुगामध्ये सुद्धा नशीब लागतं का आपल्याला असे छान असे गुरु जे की ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक आहेत, परमपूज्य गुरुमाऊलींसारखे गुरु आपल्याला लाभलेले आहेत. बघा, ज्यांच्या आयुष्यात पूर्ण खेळखंडोबा झालेला असतो हे सुद्धा ज्यांना कळतं किंवा आजकालच्या आपल्या वातावरणामध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला आतापर्यंत खूप काही दिलेलं आहे. जी काही आपली इच्छा व्यक्त केली, जे काही आपण मागितलं, हे सगळं महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा 100 पटीने महाराज आपल्याला देत असतात. त्याचबरोबर आत्ता वेळ आलेली आहे का आपल्या गुरूंसाठी आपण काहीतरी करण्याची, म्हणजेच काय तर आपण आता जी काही सेवा करणार आहोत 21 दिवसांमध्ये, तर सर्वप्रथम एकच सांगायचं आहे का काही न मागता निस्वार्थपणे आपल्या गुरूंसाठी, मग तुमचे गुरु कुठलेही असू दे, स्वामी महाराज असू दे, दत्त महाराज असू दे किंवा तुमचे गुरु कोणतेही असू दे, त्यांच्यासाठी तुम्ही निस्वार्थपणे सेवा करायची आहे. बघा, आपल्याला गुरु लाभले, आपलं आयुष्याचं सोनं झालं, कुठे ना कुठे सगळं काही छान सुरळीत माझं चालू आहे, एकदा मागे जर वळून बघितलं तर खरंच विश्वास बसणार नाही का आपलं आयुष्य काय होतं आणि आता आपण कुठपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. माझं तर दिवसेंदिवस छान अशी आमच्या संसाराची प्रगती होती आहे, ती खरंच तर म्हटलं आपल्या महाराजांमुळे आणि परमपूज्य गुरुमाऊलींमुळे. पूर्णपणे तारून तिथपर्यंत आलेलो आहोत, कारण खूप काही जण एवढ्या संकट झेलून सुद्धा नीट राहत नाहीत. नाहीतर मार्ग म्हणजे विचित्र आहे, अवलंबतात आणि आपल्याला आयुष्याचा शेवट करून स्वतः ते घेत असतात. आपण काहीही आपल्यावर संकट आलं तर स्वामी समर्थ महाराज स्वतः जे संकट त्यांच्यावर घेतात किंवा ते आपल्याला तारण्याची शक्ती देतात. शक्यतो आपल्यावर ते संकटच येऊ देत नाही. त्यांच्यामुळेच तुम्ही स्वतःला खूप जास्त नशीबवान समजा का, कारण मीच म्हणेल का स्वामी महाराजांचा मार्ग असा आहे का फक्त तुम्हाला देत जाणार आहे, देत जाणार आहे. तुमच्याकडून काही सुद्धा घेतलं जाणार नाहीये, जेणेकरून तुम्ही फक्त सेवा करा. हीच निस्वार्थपणे आपली भक्ती, आपलं प्रेम असणार आहे. स्वइच्छाने आपण काय देणार आहात, तर आपण सेवा करायची आहे, ग्राम अभियान करायचं आहे, इतरांपर्यंत हा मार्ग पोहोचवायचा आहे. हेच आपण करू शकतो. निश्चिन्न भक्ती, पवित्र भक्ती, मनापासून केलेली भक्ती, वाईट काळामध्ये, चांगल्या काळामध्ये फक्त स्वामींना विसरायचं नाही, आपल्या गुरूंना कधी विसरायचं नाही. खरे स्वामी सेवेकरी आहात एवढं लक्षात मात्र निश्चितच ठेवलं पाहिजे. सर्वप्रथम थोडं लवकर सांगण्याचा प्रयत्न हाच असतो का प्रत्येकाने सेवेला लागायचं आहे, जेणेकरून 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची अतिशय प्रभावी सेवा ही प्रत्येकाला करायची आहे. प्रत्येकाच्या घरात ही सेवा झाली पाहिजे. स्वामी महाराजांची सगळ्यात आवडती आणि प्रभावी सेवा, आपल्या आयुष्याचं सोनं करणारी म्हणजे स्वामी सेवा जी काही आहे ते स्वामी चरित्र सारामृत. आपल्या महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ. त्याचबरोबर सगळ्या स्वामी भक्तांना सेवेकरताही जो काही ग्रंथ आहे तो तुम्हाला माहितीच आहे का आपल्याला जवळच्या केंद्रामध्ये निश्चितच आपल्याला मिळून जाईल. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात का गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, स्वामी समर्थांचा प्रगट दिन असतो, त्यावेळेस आपण हे सेवा करतो. पण तरी सुद्धा लाखो करोड असे भक्त आहेत का नवीन आपल्या मार्गामध्ये ते जोडले जातात आणि प्रत्येकालाच ही सेवा माहीत नसतं. म्हणून सांगण्याचा हाच उद्देश असतो की जे लोक नव्याने व्हिडिओ बघत असतील, नवीन सेवेकरी असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती केली तर निश्चितच ते सुद्धा सेवेमध्ये येतील. 21 दिवसांमध्ये सगळ्यात प्रथम पहिली सेवा कुठली करायची आहे, तर स्वामींची आवडती सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 21 दिवसाचं 21 पारायण आपल्याला करायचे आहे. म्हणजेच रोज एक पारायण, एक पाठ पूर्ण वाचायचं आहे. त्यावेळेस तुमचे गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत 21 पारायण निश्चितच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर अजून एक सेवा ती म्हणजे रोज 11 माळी किंवा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला नामजप करायचा आहे किंवा जास्तीत जास्त 11 माळी तरी तुम्ही करायचं आहे. बघा, जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं जास्त पटीने 21 दिवसांमध्ये तुम्हाला नामस्मरण करून ही सेवा करायची आहे. तिसरं महत्त्वाचं येतं म्हणजेच तारक मंत्राची तुम्हाला सेवा करायची. 21 दिवसात रोज 11 वेळेस तुम्हाला एका बैठकीमध्ये बसून तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आता बघा,
तारक मंत्राचं पठण करायचं आहे, 11 माळी जप करायचा आहे, 21 तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. तारक मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर प्राथमिक सेवा, ज्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं असतं, जे खरंच सांगते का ग्रंथ जो कोणी पारायण करतील तो स्वतःला नशिबवान समजा, भाग्यवान समजा की मी तुम्हाला पारायण करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. आता पारायण म्हणजेच काय, तर जो ग्रंथ आपल्याला दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये मिळतो त्याच ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. इकडनं तिकडनं किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून कोणताही ग्रंथ घ्यायचा नाहीये, नाहीतर मग आपला जो काही प्रश्न आहे ते लवकर सुटत नाही आणि आपण जे काही आपला मार्ग आहे त्याला आपण दोष देत असतो. त्याचबरोबर जिथे तुमच्या जवळपास केंद्र असेल किंवा तुम्हाला जाणं शक्य होत असेल त्या ठिकाणी तुम्ही गुरुवारी जाऊन जो काही ग्रंथ आहे तो घेऊ शकतात. त्याच्यामध्ये 21 अध्याय दिलेले आहे, जेणेकरून प्रत्येक अध्यायाचं खूप छान असं समर्पक किंवा प्रत्येक अध्यायामध्ये आपलं हित दडलेलं आहे आणि छान जे काही आहे ते खूप आपल्या आयुष्याचं अगदी सोनं होईल अगदी सोनं इतका सुंदर असा आपल्या आयुष्याचं प्रत्येकाचं हित दडलेला इतका सुंदर असा ग्रंथ आहे. दररोज आपल्याला नित्यसेवा करताना आपण 3 अध्याय वाचतो. तर सगळ्यात ना माहिती आहे का याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. म्हटल्यानंतर 21 दिवसात 21 पारायण करणं प्रत्येकाला जमणार आहे, कारण आपण 3 अध्याय वाचतो तेव्हा इतक्या सुंदर अशा अनुभूती येतात, प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला उत्तर सापडतं, आयुष्याचा मार्ग सुरळीत होतो. आणि जर आपण 21 दिवसात 21 पारायण केलं ना तर निश्चितच आपलं खरंच आयुष्याचं सोनं होईल. बघा, एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे. सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकतात. आता फक्त दुपारी 12 ते 12:30 या टायमिंगमध्ये आपण सेवा करत नाही, जेणेकरून ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ही आता प्रत्येकाला माहितीच आहे, पण जे लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचं. 21 दिवसात आपल्याला रोज याच ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पारायण करत असताना आता 21 करायचे आहे. थोडेसे मधले दिवस इकडे तिकडे झाले किंवा काही सुतक विटाळ असेल, मासिक धर्म असेल, तर तेवढ्या दिवसांचा गॅप पाडायचा आणि पुन्हा मग सेवेला जो काही आहे ते कंटिन्यू सेवेला सुरुवात करायची आहे. सुतक थोड्या 13 दिवसाचा आपण पाळत असतो, पण विटाळ हा जास्त दिवसांचा असतो म्हटल्यावर सेवा पुन्हा नव्याने सुरू करायची आहे. जर जास्त गॅप पडला तर किंवा कमी गॅप असला 4 ते 5 दिवसांचा तर काही हरकत नाही, जी सेवा आहे ती कंटिन्यू सुरू करायची आहे. सुरुवातीला आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा संकल्प तुम्हाला निश्चितच करायचा आहे. बघा, 21 दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत संकल्प सोडून परत सेवा तुम्हाला करावी लागेल. 21 दिवसाचा आपण जेव्हा पारायण करतो त्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी पारायण करायचं आहे, जेणेकरून संकल्प सोडावा. आता तुम्हाला 9 तारखेपासून जर सेवा करायची असेल तर 9 तारखेला गुरुवार पण आलेला आहे. बघा, योगायोग इतका सुंदर आलेला आहे का 9 जुलैला सकाळी तुम्हाला संकल्प सोडून या पारायणाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि अगोदर तुम्हाला 8 तारखेला जर तुम्हाला शक्य झालं तर जवळपास केंद्र वगैरे असेल, स्वामींचं दत्तांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर, अगरबत्ती म्हणजे धूपदीप दाखवून छान अशी विनंती करायची आहे स्वामींना. च्या मठामध्ये, दत्तांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जिथे तुम्हाला जाणं शक्य होईल तिथे जायचं आहे. जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर नारळ, खडीसाखर ठेवू शकता. जेणेकरून उद्यापासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांच्या पारायणाला सुरुवात करते आहे. स्वामीचरित्र सारामृत पोथीचे 21 पारायण करते आहे. माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. कुठले विघ्न अडथळ्यांमध्ये म्हणजे येऊ नका देऊ, आणि जेणेकरून माझं जे काही आहे ते सगळी सेवा तुमच्यापर्यंत समर्पित करून घ्या. हीच प्रार्थना तुम्हाला संकल्प करत असताना म्हणायची आहे. संकल्प करत असताना नाव, गोत्र, तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, मी तर म्हणेल काही न मागता सेवा करा, महाराज भरपूर काही देतात. हा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर मुजरा करून तुम्हाला घरी यायचं आहे. छान असं तुम्ही ज्या 9 तारखेला गुरुवार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. 21 दिवस आपल्या घरामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे. 2 टाइम गोमूत्र शिंपडायचं आहे. आपण सेवा करतो तेव्हा आपण संकल्पयुक्त अजून सेवा करत असतो, भरभरून सेवा. जर आपण छान सेवा केली ना तर निश्चितच महाराज आपल्याला भरभरून देतात, यात देखील तीळ मात्र शंका नाही. आपला 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. 21 दिवसांमध्ये सुद्धा काही नियमांचे पालन करणे हे खूप जास्त महत्त्वाचं असते. मग घरामध्ये पूर्णपणे स्वच्छता करून घ्यायची.
कारण आपण सेवा करणार आहोत घरामध्ये. आताच जे काही तारखेला 9 तारखेला सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली का छान असं उंबरठ्याला लेपन करायचं आहे, संकल्प सोडायचा आहे. आता देवघराची आपली देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर देवासमोर बसायचं आहे. छान असे स्वच्छ कापड घालायचे आहे. काळं वस्त्र सोडून तुम्ही कोणतेही वस्त्र म्हणजे कलरचे कपडे घालू शकतात. आसनावर आपल्याला सर्वप्रथम बसायचं आहे. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षदा आपणही आपल्या डोक्याला लावायची आहे. संकल्प करत असताना हळद, कुंकू, बघा, गुरुपौर्णिमेच्या आधी किंवा इकडे तिकडे थोडं मागे पुढे झालं पारायण तरी काही हरकत नाही. महाराज आपल्याला काही म्हणजे श्राप देणार नाही किंवा कोणतेही देव आपल्याला चुकीचं म्हणत नाही. तर आपल्याला जसं होईल त्या पद्धतीने सेवा करायला मात्र सुरुवात करायची. कसं संपवायचं, काय संपवायचं हे महाराज करून घेतात. त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जॉबला असाल तर तिथे वाचू शकता का? तर मी सांगेल का तुम्ही तिथे वाचण्यापेक्षा महाराजांसमोरच घरात बसून पारायण वाचायचं, जेणेकरून आपण संकल्प सोडलेला असतो आणि फक्त 21च पारायण करायचे म्हटल्यानंतर थोडासा टायमिंगचं इकडे तिकडे करून तुम्ही थोडंसं जास्तीचं वेळ काढून निश्चितच तुम्ही या सेवा करू शकतात. माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं चाललेलं आहे, सुरळीत चाललेलं आहे, तरी सुद्धा मला हे सेवा करायची आहे. तर निश्चित तुम्ही सेवा करू शकतात आणि तशा लोकांनी तर जास्तीच सेवा करायची आणि प्रत्येकाने सेवा करायची, जेणेकरून तुमच्या आयुष्यात काही असो किंवा नसो, काही जरी तुमच्या आयुष्यात असेल तर म्हणजे महाराज निश्चितच ते करून घेतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मांसाहार मात्र तुम्हाला 21 दिवस घरामध्ये करायचा नाही. कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे, वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य झालं तर करावं, नाही झालं तर काहीही गोष्ट नाही. परान्न वर्ज्य करावं. 1 टाईम किंवा 2 टाईम तरी गोमूत्र घरामध्ये शिंपडावं, जेणेकरून घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल. तुम्हाला सांगितलं की पारायण कसं करायचं आहे, तुम्हाला निश्चितच कळालं असेल का एका दिवसामध्ये एकच ग्रंथ वाचायचा आहे. वाचायचं म्हणून वाचायचं, असं एका दिवसात 2-3 वेळेस ग्रंथ वाचायचं नाही आहे, जेणेकरून एकाच बैठकीमध्ये एक पारायण पूर्ण करायचं असतं आणि एकाच वेळेस वाचायचं असतं. जर तुमच्याकडे लहान बाळ असेल, त्याच्यामुळे जर तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर तशा वेळेस तुम्ही 2 टप्प्यांमध्ये ग्रंथ निश्चितच वाचू शकता. पण जर तुमच्याकडे तुम्ही व्यवस्थित आहात, मोठे मुलं आहात तुमच्याकडे, तर ते बाहेर गेल्यानंतर किंवा ते स्कूलला कॉलेजला गेल्याच्या नंतर, मिस्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर छान असा थोडासा वेळ काढून किंवा बाळाला झोपवून अशा वेळेस तुम्ही 1 तास निश्चितच करू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर 1 तास लागेल, पण तुम्ही जर जुने असाल सेवेकरी किंवा नियमितपणाने वाचत असाल तो ग्रंथ, तर फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी. बघा, पारायण करा जेणेकरून आपलं जे काही पारायण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. अशा प्रकारे संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच पद्धतीने तुम्हाला करायच्या आहे. 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे 21 दिवसांसाठी. 11 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे 21 दिवसांसाठी. स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला 21 दिवसांसाठी रोज 1 पारायण, असे 21 पारायण करायचे. ह्या पद्धतीने तुम्हाला 9 जुलै ते 29 जुलै याच पद्धतीने पूर्ण 21 दिवसांसाठी ही सेवा करायची आहे. निश्चितच तुम्ही ही सेवा करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. का इतके सुंदर असे अनुभव आहेत स्वामीचरित्र सारामृताचे, का नवनाथ, गुरुचरित्र किंवा दुर्गा सप्तशती या प्रत्येक ग्रंथाचे तर अनुभव आहेतच, पण सर्वप्रथम स्वामी महाराजांचा आत्मा मांडला गेलेला आहे. तितकाच पवित्र, तितकाच प्रभावी आणि खूप सुंदर असा ग्रंथ आहे तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. माऊली नेहमी आपल्या ईदगोशामध्ये सांगत असताना परमपूज्य गुरु माऊली, तुम्हाला 1 वेळेस गुरुचरित्र कळेल, नवनाथ कळेल, पण तुम्ही आयुष्यभर जरी स्वामीचरित्र वाचलं तर लवकर स्वामीचरित्र कळणार नाही. इतका भव्य आणि दिव्य स्वामीचरित्र हा ग्रंथ आहे आणि गुरुचरित्राने खूप काही गोष्टी साध्य होत असतात. त्याच पद्धतीने स्वामीचरित्राची तुम्ही जर नित्यसेवा दररोज केली आणि किंवा दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप केला किंवा फक्त दर गुरुवारी 1 वेळेस तुम्ही स्वामीचरित्र जरी वाचलं ना, तर अशक्य ही गोष्ट साध्य करण्याचं जी काही शक्ती, समर्पण किंवा जी काही ताकद आहे ती स्वामीचरित्र सारामृतामध्ये आहे. म्हणून सांगते का 21 दिवसामध्ये निश्चितच 21 पारायण करून बघा आणि बघा तुम्हाला खरंच छान असा अनुभव येतो का तुम्ही ज्या गोष्टीसाठी मनात संकल्प केला आहे किंवा ज्या गोष्टीसाठी तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न अगदी सुटलेला असेल किंवा त्याचा मार्ग निश्चितच लागलेला असतो. काही नको असेल तर महाराजांवर सगळं सोपवा तुमच्या संसाराचा भार आणि काही न मागता सेवेला सुरुवात करा. निश्चितच सेवा होण्याच्या आत तुमच्याही मनातल्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवर बघता येतील.
आणि आता या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला खूप काही सेवा करायची आहे. आत्तापर्यंत मी खूप काही सेवा केल्या आणि आता मध्येच मला काहीच करायचं नाही आहे किंवा माझं एखादं काम झालं नाही तर मला देवावर राग आणायचा आहे किंवा मला समोर राग उभं यापेक्षा माझं काहीही मनासारखं नाही झालं तरी मी सेवा करणार आहे आणि देवाला सांगणार आहे का तू माझं योग्य वेळ आल्यावरच निश्चितच महाराज खूप काही देतात. आपल्याला काहीही मागण्याची गरज पडत नाही.